दंगली होऊ शकतात राज्यामध्ये. बरोबर आहे. वाद निर्माण झालेला आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने नाही ज्या पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही, कारण तो साधा समाज आहे. मग सगळ्याच समाजाची लोक त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे. न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाहीये, पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा ह्या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा ओलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं. कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यांनी पाडून 2.5 वर्ष झाले, गद्दारी करून सरकार पाडलं. 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्षात अजून या सरकारने मग तोडगा का नाही काढला? कोणी अडवलं होतं? जेव्हा त्यांनी तो ठराव आणला होता गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता. आम्ही कुठे अडवले कोणाला? सर, श्याम मानव तुम्हाला भेटायला आलेले होते का? श्याम मानव आता येऊन गेले ना. त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहेत, साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्याच जण भेटत आहेत आणि त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही एक अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून त्याला ते मांडतात त्यांच्या समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल. कोणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं श्याम मानव आता तुम्हाला भेटले तर ते सुद्धा सोबत अंधश्रद्धापेक्षा जादूटोणा विरोधी. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. त्याच्यामुळे मी कोणी आम्हाला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेत वावरणारा नाहीये. श्याम मानवांचा एक विषय आहे की त्यांनी मध्यंतरी अनिल देशमुखांच्या बाबतीत विधान केली आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि त्यात मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे समित कदम. तर या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि ऍफिडेव्हिटवर त्यांना हे आरोप करण्यास हे अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत. अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळेला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, काय पद्धतीने हे घृणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर, म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत. हे कुटुंब बघत नाहीयेत. मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेरडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं. पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं तशी त्यांनाही मुलं आहेत. उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, जर जे घडलेलंच नाही तर त्यावेळेला कळेल की आई वडिलांचं दुःख काय असतं. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे. ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झालीच पाहिजे. आदित्य यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतले आणि मुंबईच्या बाहेरचे जे खड्डे आहेत रस्त्यांवरचे त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावर आता यांनी असा आरोप केलेला आहे की आताच मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही.